नमस्कार, मी ऐश्वर्या गेडेकर. दीप वाहिनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूयात बातमीपत्राला. त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे 200 कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. कीर्तनाची गोडी वाढवणारे ज्येष्ठ निरूपणकार हरपले. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं दुःखद निधन. तर सिद्धी चाळके हिची 37व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या अंतिम संघात निवड. आणि जिल्हास्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची उंच भरारी. पाहुयात सविस्तर वृत्त. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. बाबा महाराज यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या 88व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आपल्या अनोख्या कीर्तन शैलीने त्यांनी देश विदेशातील जनतेवरती विशेष प्रभाव प्रस्थापित केला होता. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबा महाराज सातारकर यांचं मूळ नाव. 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. बाबा महाराज सातारकर गेल्या काही दिवसापासून आजारी होते. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांची प्राणज्योत अखेर माळवली. ओघवती रसाळवाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढवणारे भागवत धर्माचे वैश्विक राजदूत वारकरी संप्रदायाचे परमपूज्य गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचं निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाबा महाराज यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे या संप्रदायातील अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारा आधारवड हरपला असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी श्री बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर नागपूर येथे 37व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ संशोधनाद्वारे आपलं मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे 200 कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता दिली असून आवश्यकता भासल्यास अधिकचा खर्च हा निधी स्वरूपात देण्यात येईल आणि यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दीक्षाभूमीचे हे पवित्र स्थळ जागतिक दर्जाचे करणार असल्याचा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस व्यक्त केलाय. पाहुयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले. नमस्कार. आज धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे. या निमित्त सर्वप्रथम मी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी ही अशी पावन स्थळं आहेत जिथे आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त समाजातल्या मागास दुर्बलांचेच तारणहार नव्हते, तर स्वतंत्र भारताचे घटनाकार म्हणून साऱ्या जगाला परिचित आहेत. संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारी घटना त्यांनी लिहिली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूल मंत्र समाजाला त्यांनी दिला. आज कोट्यावधी दीनदुबळ्यांना सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली शिकवण भारतच काय पण जगाला सुद्धा मार्गदर्शक आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यापूर्वी 1.5 महिना अगोदर नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. आज हे स्थान जगभरातील बौद्ध बंधू भगिनींचं ऊर्जास्थान आहे. लाखो नागरिक अनुयायी इथं भेट देत असतात आणि म्हणूनच या पावन स्थळाचा कायापालट करण्याचं आमच्या महायुती सरकारनं ठरवलं आहे. या ठिकाणी आम्ही अनेक सोयीसुविधा देणार आहोत. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दीक्षाभूमी विकासाचा सुमारे 200 कोटींचा विकास आराखडाही तयार केला आहे. या आराखड्याला आमच्या शासनाने प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे. आराखड्यापेक्षा जास्त निधीची आवश्यकता भासली तरी त्यासाठी अधिकचा निधी देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याची मी ग्वाही देतो आणि दीक्षाभूमीचं हे पवित्र स्थळ जागतिक दर्जाचं करणार आहोत असा विश्वास मी आपणास देऊ इच्छितो. दीक्षाभूमी येथील स्तूप हा अनेकांचं प्रेरणास्थान आहे. याची 4ही प्रवेशद्वारं
आम्ही नवीन बांधतोय. स्तूपाला 4 तोरणद्वार असतील. स्तूपाभोवती दगडी परिक्रमा पदपथ असेल. आतमध्ये अर्थकेंद्र, खुलं सभागृह तसेच भाविकांसाठी सुविधा असतील. याशिवाय अशोक स्तंभ उभारण्यात येईल. बोधी वृक्षाचं संवर्धन करण्यात येईल. या ठिकाणी सुंदर अशी बाग असेल. संरक्षणासाठी पोलीस नियंत्रण कक्ष, टेहळणी मनोरा, पार्किंग अशा सर्व आवश्यक बाबी या ठिकाणी असतील. महामानवाचा पदस्पर्श झालेली जागा आमच्यासाठी पवित्र आहे. आम्ही केवळ आश्वासन देऊन थांबलो नाही, तर दीक्षाभूमी विकासाच्या बैठका घेऊन याचं काम करण्यासाठी एजन्सी पण निश्चित केली आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी मानवतेचा धर्म आपल्याला शिकवला. दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी, इंदू मिल इथं होणारं भव्य स्मारक ही स्थळं राज्यासाठीच नाही तर देशासाठी भूषण आहे. आणि म्हणूनच त्यांच्या विकासासाठी आणि मागास दीन दुबळ्या गरीब वर्गाच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र प्रयत्न करीत राहील असा शब्द देतो. पुनश्च एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. उपस्थित सर्व बंधू भगिनींना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. भारतीय ऑलिम्पिक आणि गोवा ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देशाची प्रतिष्ठित अशी मानली जाणारी 37वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा मल्टीपर्पज इंडोर स्टेडियम गोवा येथे आता आयोजित करण्यात आली आहे. 25 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सदर स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी अनिकेत स्पोर्ट्स क्लबची खेळाडू सिद्धी चाळके हिची महाराष्ट्राच्या अंतिम संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सचिन कदम, उपाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन प्रमुख कार्यवाहक आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक रवींद्र देसाई यांनी अभिनंदन करून सिद्धी चाळके हिला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तर खेड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने सिद्धी चाळकेचा अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणेच्या मैदानावरती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आलाय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देखील देण्यात आल्या. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने 29 ऑक्टोबर 2023 रोजी रत्नागिरी जिल्हा कुमार कुमारी गट अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. श्री स्वामी समर्थ उद्यान, शिवतर रोड, योगायोग सोसायटी जवळ खेड येथे 1 दिवस निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. या निवड चाचणीमधून रत्नागिरी जिल्हा कुमार आणि कुमारी असे 2 संघ यांची निवड करून त्याच ठिकाणी सर्व शिबिर देखील संपन्न होणार आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे 2 संघ रवाना होतील. तर सदर निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हाभरातून मुले आणि मुली, व्यवस्थापक, प्रशिक्षक, पदाधिकारी, पंच मंडळ आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता स्पर्धेची सुरुवात करण्यात येणार असून रात्री 10 वाजता या स्पर्धेचा म्हणजे निवड चाचणीचा समारोप होईल आणि जिल्हा संघाची निवड जाहीर करण्यात येईल. जिल्हा स्तरातून आलेल्या राष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी क्रीडा रसिकांना आता मिळणार आहे. तरी याचा लाभ आता सर्वांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संदीप सासणे यांनी केले. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्न महाराष्ट्र जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातून रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी श्री स्वामी समर्थ उद्यान, शिवतर रोड, भैरी भवानी नगर येथे रत्नागिरी जिल्हा कुमार कुमारी अजिंक्य निवड चाचणीचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. तरी या जिल्हा स्तरातून येणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मी आज सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेमिकांना आवाहन करतो की आपण या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी श्री स्वामी समर्थ उद्यान, शिवतर रोड, योगायोग सोसायटी जवळ सर्वांनी ठीक सायंकाळी 5 वाजता सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांनी उपस्थित राहावे ही सर्वांना आपणास मी विनंती.
तर खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची सन 2022-23 ची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता द ग तटकरे सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विविध विषयांवरती चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत. तर या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. तर डेरवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विधी गोरे हिने सुवर्ण पदक, तर सई चाळके, प्रांजळ तांबडे यांनी रौप्य पदक प्राप्त केले. तसेच स्वर चव्हाण, अनुष्का लेंडे, ईश्वरी गोरे यांनी कांस्य पदक पटकावले. विधी गोरे हिची राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आता निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तर प्रशालेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलंय. तर कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे आता शालेय किल्ले प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. सदर प्रदर्शन 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत खुलं असून या प्रदर्शनाचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचं आवाहन प्रशालेतर्फे करण्यात आले. काय सांगाल सर, आज शालेय गडकिल्ले प्रदर्शन होतं, त्याच्याबद्दल तुम्ही काय थोडक्यात एक माहिती? आमचे कुणबी शिक्षण प्रसारक संस्था संचलित नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भरणेचे प्राचार्य मी सुभाष सोनवलकर. आमच्या विद्यालयामध्ये आता 5वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी विज्ञान विषयाचे शिक्षक श्री हातपल्ले सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामधील सर्व इतिहास शिक्षक आणि इतिहासाची आवड असणारे इयत्ता 8वी ते 10वी मधील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यामधील शिवकालीन इतिहास जागृत करण्याच्या उद्देशाने आणि इतिहासाचा गडकिल्ल्यांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या 9 किल्ल्यांची प्रतिकृती तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तोरणा आहे, रायगड आहे, पन्हाळा, सिंधुदुर्ग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्यांचे मांडणी केले. अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांनी 7 ते 8 दिवसामध्ये हे किल्ले बनवलेले आहेत. या किल्ल्यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आमच्या कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गोळकर साहेब, सचिव तुला ढोकळे साहेब, खजिनदार राजाभाऊ बैकर साहेब, धुमक साहेब आणि दत्ताश्री बैकर यांच्या शुभ हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यावेळेला विद्यालयामधील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर बंधू उपस्थित होते आणि हे प्रदर्शन पाहण्यासाठी आजूबाजूच्या पंचक्रोशीमधील अनेक प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांनी भेट दिल्या. त्याचबरोबर या भरणे गावामधील प्रतिष्ठित ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, काळकाई मंदिर देवस्थानचे अध्यक्ष, सचिव या अशा अनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचं यथोचित कौतुक केलेलं आहे. त्याचबरोबर या मंडळीने देखील विद्यार्थ्यांच्या कौतुकापर आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी सढळ हस्ते 5,000 रुपये देऊन काळकाई मंदिर देवस्थानच्या ट्रस्टने विद्यार्थ्यांना एक प्रकारे प्रोत्साहन दिलेलं आहे. असं हे शालेय विज्ञान प्रदर्शन आमच्या विद्यालयामध्ये प्रथमच भरवलेलं आहे. पण त्या प्रदर्शनासाठी अतिशय चांगल्या प्रकारे ग्रामस्थांचा आणि आजूबाजूच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. हे विज्ञान प्रदर्शन तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी पाहावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं असे विद्यालयाचा प्रमुख या नात्याने मी आपणा सर्वांना आवाहन करू इच्छितो. धन्यवाद. शाळेय गडकिल्ले उपक्रम तुम्हाला राबवण्यात दिला आहे, त्याबद्दल काय थोडक्यात माहिती सांगशील? नवभारत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज भरणे इथे प्रथमच हा गडकिल्ले प्रदर्शन राबवण्यात आलं आहे. इथे 8वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात 9 गडकिल्ले बनवण्यात आले आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग, प्रतापगड, कोंढाणा, राजगड, पद्मदुर्ग, जंजिरा, तोरणा, रायगड, पन्हाळा असे हे 9 गडकिल्ले बनवले. यात हे किल्ले बनवताना आम्हाला खूप छान वाटले. इथे या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक हे सर्व येऊन बघून गेले. ते सुद्धा सगळ्यांना बोलले की तुमचे किल्ले खूप छान झाले आहेत. हे ऐकून आम्हालाही खूप आनंद झाला. असंच दरवर्षी आम्ही हे असेच गडकिल्ले बनवत राहतो. श्री यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय कोकरूड येथील 1991-92च्या बॅचच्या विद्यार्थी आणि शिक्षक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळा कृतज्ञतेचा सन्मान गुरुजनांचा अंतर्गत खेड येथील श्रीमान चंदुलाल शेठ ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मल्हारी हुलगे सर
यांचा सपत्नीक सन्मान चिन्ह आणि शाल व श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी माजी विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड शहरातील बजमय इम्दादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मार्फत राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। त्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे अन्य भाषिक शाळांवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना असा विषय ठेवण्यात आला होता। तरी यात प्रथम क्रमांक आलेल्या प्रज्ञादीप सावंत हिला रोख रक्कम रुपये 5,000, द्वितीय आलेल्या शहजाद दाऊद परकार याला रोख रक्कम रुपये 3,000 आणि तृतीय आलेल्या फेरोज खान याला 2,000 तर उत्तेजनार्थ आलेल्या किशोर अरविंद वालावलकर, अनिल सुरेश सुतार यांना प्रत्येकी 1,000 रुपये पारितोषिक स्वरूपात देऊन सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी प्रशालेच्या खतीब मॅडम यांनी देशाभिमान बाळगताना शिक्षणाचे महत्त्व लक्षात आणून देत आपल्या संस्कृतीसह इंग्रजी ज्ञान प्राप्त करण्याचं आवाहन देखील केलंय। तर खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक रमेश रामकृष्ण भागवत यांचं दुःखद निधन झाले। खेड साळीवाडा येथील रहिवासी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक रमेश रामकृष्ण भागवत अशी त्यांची ओळख होती। तरी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, 2 मुली, जावई, नातवंडे, भाऊ आणि तसेच 3 बहिणी असा त्यांचा मोठा परिवार आहे। तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 20 लाख रुपयांच्या CSR निधीतून नागोठण्याजवळील कडसुरे गावातील शुद्ध पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी रिलायन्सचे उपाध्यक्ष गौतम मुखर्जी, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, कामगार नेते दीपकभाई रानवडे, उद्धव कुथे, ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, नीलम शिर्के सामंत तसेच रोह्याच्या उपाधीक्षक सोनाली कदम यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मंडळाने सहकार्य केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय शिर्के यांनी केले तर आभार प्रदर्शन विकास शिर्के यांनी केले। तर सियाचीन मध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला होता। अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनामार्फत आता 10 लाख रुपयांची जाहीर मदत केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सरई येथील राहणारे होते। महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात आली। अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली। तर रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख मधलीआळी येथे श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय येथे 1 आणि 2 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आणि ISO प्रमाणित आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र यांच्यातर्फे शेळीपालन व्यवस्थापन आणि कुक्कुटपालन दुग्ध व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। तरी अधिक माहितीसाठी मुख्याधिकारी शंकर लाखे आणि डॉक्टर विकास शिंगाडे यांच्याशी 90 28 76 91 50 आणि 83 08 78 01 61 या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।